मध्य रेल्वेकडून कोकणवासियांना दिलासा मिळालाय। उन्हाळ्याच्या सुट्टीत 10 अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत। 8 गाड्या सावंतवाडीसाठी तर 2 गाड्या मडगावसाठी असणार आहेत। मुलांना शाळेची सुट्टी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता कोकणवासी आपल्या गावी जात आहेत, परंतु मोठ्या प्रमाणात रेल्वे बस, खासगी बसेस यांना गर्दी असल्यामुळे आणि प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे कोकण मार्गावर 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या आता चालवण्यात येणार आहेत। तर वारंवार संकटामुळे सध्याचं दशक जगासाठी आपत्तीचं आहे। परिस्थितीत जर लवकर सुधारणा झाली नाही तर गेल्या अनेक दशकातील यश वाया जाईल। जगातील लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीच्या खाईत जाईल अशी चिंता पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे। तर प्रसाद लाड यांनी देखील मनोज जरांगेंना टोला लगावलाय। मनोज जरांगे फक्त मुख्यमंत्री फडणवीसांनाच टार्गेट करतायत, मात्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी अनेकदा ठोस निर्णय घेतलेत। कुणाच्या सांगण्यावरून फडणवीसांना टार्गेट करू नका असा सल्ला देखील प्रसाद लाड यांनी जरांगेंना दिलाय। अनेक योजना या माननीय देवेंद्र फडणवीसांनी लागू केल्या। मला वाटतं की कोणीतरी भेटून गेल्यानंतर आरोप करायचे, चांगल्या पद्धतीत जे स्वराज्य चालू आहे, सुराज्य चालू आहे, ते कुठेतरी बिघडवण्याचा आपण प्रयत्न करू नका ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती। कुणाचं तरी ऐकून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून जो महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होत आहे, जो महाराष्ट्र अर्थनीतीमध्ये पुढे चाललाय, जो महाराष्ट्र विकास नीतीमध्ये पुढे चाललाय, त्या महाराष्ट्राला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न कृपया आपण मराठा समाजाला पुढे करू नये। गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे। मराठा समाजाला फसवण्याचा जरांगेंचा डाव आहे। आंतरवालीत आज बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांची बैठक होती। जरांगे मराठी माणसासाठी कधीच उभे राहिले नाहीत अशी जहरी टीका गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। त्या जजमेंटच्या नंतर कास्ट स्क्रुटिनी कमिटीने कशा प्रकारे व्हॅलिडिटी नक्की करायची असते, ती व्हॅलिडिटी एसटींसाठी सारखीच आहे, ती एससींसाठी सारखीच आहे, ती ओबीसीच्या सर्व घटकांसाठी सारखीच आहे। माझे कुणबी मराठा भाऊ जे ऍक्च्युअल कुणबी मराठा भाऊ आहेत त्यांना डर नाही आहे। डर कोणाला आहे तर रेतीवाल्यांना आहे। जरंगेचं आंदोलन हे केवळ रेती बहादरांचं एकत्रित येऊन आजची बैठक होती। रेतीचा उपसा करणाऱ्यांची, बेकायदेशीर उपसा करणाऱ्यांची बैठक होती का याची चौकशी संबंधित दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी। जरंगे हा मराठा समाजाचे प्रश्न घेऊन उभा राहिलेला नसून जरंगे हा केवळ एक, तुम्हाला सांगतो, एक टूल आहे, एक टूल आहे, एक टूल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।